नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापूर किचनमध्ये। आज मी तुम्हाला अशी भाजी करायला शिकवणार आहे जी प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून एकदा तरी बनतेच आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला ही भाजी आवडते। तर ती भाजी आहे वांग बटाटा भाजी। पण मी आज तुम्हाला लग्नाच्या पंक्ती जशी बनवतात किंवा आपल्या गावाकडे जशी साध्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने करायला शिकवणार आहे। या भाजीला रस्सा असल्यामुळे आपल्याला वेगळी अशी आमटी करायची गरज नाही। आपण गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर ही रस्सा भाजी खाऊ शकतो। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागतील 3 हिरवी वांगी चौकोनी आकारात कट करायचे आहेत व पाण्यात घालून ठेवायचे आहेत। आपल्याला बटाटे 2 लागतील। बटाटे सालीसहित किंवा साल काढून घेतले तरी चौकोनी आकारात कट करायचे आहेत। आता आपल्याला वाटण करायचं आहे। त्यासाठी आपल्याला सुके खोबरे पाव वाटी लागेल, आल्याचा तुकडा लागेल, शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे पाव वाटी। आता हे वाटण पाणी न घालता वाटायचं आहे। अशा पद्धतीने आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आपण भाजी फोडणी टाकूया। एका कढईत तेल 3 टीस्पून गरम करा। तेल गरम झाले की मोहरी, जिरे, हळद प्रत्येकी पाव टीस्पून घाला। मोहरी आणि जिरे छान तडतडले पाहिजे। आपण केलेले वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। छान परतलं की काश्मीरी लाल तिखट अर्धा टीस्पून टाका। तेही थोडं परतवून घ्यायचं आहे। हे सगळं मंद गॅसवर आपल्याला परतवायचं आहे। आता आपल्याला बटाटे टाकायचे आहेत। परतवून घ्या। आपल्याला वांगी टाकायची आहे। तर वांगी व बटाटा व्यवस्थित परतवून घ्या। सगळा मसाला त्या फोडणीला व्यवस्थित लावून घ्यायचा। आता मीठ चवीनुसार घाला। छान वाफ झालेली आहे।
मसाला 1 टीस्पून टाका. धणे पावडर 1 टीस्पून टाका. परत व्यवस्थित परतवून घ्या. 2 मिनिटांसाठी परत वाफ काढा. म्हणजे तिखट ते छान प्रत्येक पोळीत मुरलं जाईल. आता छान वाफ निघालेली आहे. गरम पाणी 1 ग्लास टाका. पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. आता छान उकळी आलेली आहे. चवीनुसार गूळ घाला. गरम मसाला 1/2 टीस्पून टाका. त्यामध्ये आंबट काही वापरलेलं नाहीये, पण वांग वाटूळ असतं म्हणून प्रत्येक वांग्याच्या भाजीत आपल्याला गूळ वापरायचा आहे. वांग्याचा रश्याचा कलर खूप मस्त आलेला आहे. आता थोडा वेळ शिजू द्या. 10 मिनिटं व्यवस्थित शिजू द्या. आता आपण चेक करूया वांगा आणि बटाटा शिजले आहे का. चमच्याने दाबून बघा बटाटा व्यवस्थित शिजला आहे का. भाजी मऊ शिजली असेल तरच ती छान लागते. दोन्ही व्यवस्थित शिजलेलं आहे. आता वरून कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया.